सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या व्यक्तींना आज कोणतंही काम करताना अत्यंत काळजीपूर्वक करायला हवं. आज कोणत्याही संस्थेकडून किंवा बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ नका, कारण या कर्जाची परतफेड करणं तुम्हाला कठीण होईल. तुम्हाला सावकाराकडून सन्मानित केलं जाण्याची शक्यता आहे. तसेच तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील. जुन्या मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल, तसेच मित्रांची संख्याही वाढेल. बायकोच्या नातेवाईकांकडून तुमची काही कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज लाभ होईल आणि आजचा दिवस अतिशय व्यग्र असेल. जास्त धावपळ तुम्ही करू नका, अन्यथा एखादा मार तुम्हाला लागू शकतो. तुमचा निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला आज लाभ होईल आणि रखडलेली कामं मार्गी लागतील. एखाद्या कामामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्ही आरामात करू शकता. याचा भविष्य काळामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आज सायंकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज अनावश्यक खर्च होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, अन्यथा तुमच्या समस्यांमध्ये वाढ होईल. आज उत्पन्नाचा बराच भाग एखाद्या आजारावरील उपचारामध्ये तुमचा खर्च होईल. सायंकाळी तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि त्यातून तुम्ही आनंदी व्हाल. परंतु अनावश्यक खर्चापासून दूर राहणं फार आवश्यक आहे. तुम्हाला एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अचानक धनलाभ होईल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कामामध्ये तुम्ही रस घ्याल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ राहील आणि तुमच्या कष्टाचं आज गोड फळ तुम्हाला मिळेल. आज तुमच्या सुखामध्ये वृद्धी होईल. आज आईकडील आजोळाचे लोक तुम्हाला प्रत्येक बाबतीत सहकार्य करतील आणि तुमच्या कामाचं कोड कौतुक होईल. तुम्ही आज स्वतःची प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीनं खर्च कराल. त्यातून तुमच्या शत्रूला मात्र त्रास होईल. आज आईवडिलांकडे विशेष लक्ष द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक आहे. तुम्हाला आज काही विषयांमध्ये यश मिळेल तर काही बाबतीत नुकसान होईल. आईवडिलांच्या मदतीनं आणि आशीर्वादानं उत्तरार्धामध्ये धनलाभाचे योग आहेत. सासरच्या बाजूनं आज नाराजी वाढेल. आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित विषयांवरती तुमची चर्चा होऊ शकते. आज तुमची वाणी मात्र गोड ठेवा, अन्यथा नातेसंबंध बिघडतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल. आज मनातील कोणताही निर्णय स्वतःच्या हिमतीवर तुम्ही घ्याल. आईवडिलांची मदत मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि तुमच्या योजना पूर्ण होतील. आज अनावश्यक खर्च होईल आणि एखाद्या गोष्टीतून मन उदास राहील. तुम्ही केलेल्या चांगल्या कामालाही लोक तुमचा स्वार्थ आणि तुमची गरज समजतील. आज व्यापारामध्ये तुम्हाला धनलाभ होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. कार्यालयातही तुमचे अधिकार आणि संपत्ती यात वाढ होईल. तुम्ही आज इतरांच्या भल्याचा विचार कराल आणि मनापासून सेवा कराल. आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जावं लागू शकतं. आज तुम्ही गुरुजनांबद्दल निष्ठा आणि भक्तिभाव ठेवाल, ज्याचा तुम्हाला लाभ होईल. आज नवीन कामामध्ये तुम्ही गुंतवणूक करावी, तर हा दिवस चांगला आहे. तर मित्रांनो, आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनामध्ये आज अशांतता राहील आणि ते थोडे त्रासलेले राहतील. व्यापार वृद्धीसाठी आज प्रयत्न अयशस्वी होतील. आज तुम्ही धैर्य आणि तुमच्या प्रतिभेच्या जोरावरती जी काही कामं कराल त्यातूनच तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं नियोजन यशस्वी होईल. आज तुम्ही शत्रुपक्षावरती विजय मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. एखादा वाद जर प्रलंबित असेल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास.
श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज अर्थलाभ होईल आणि तुमची विद्या, बुद्धी, ज्ञान यामध्ये वृद्धी होईल. आज तुमचा कल दान, धर्म, पुण्य, परोपकार याकडे राहील आणि आज तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुमचं मन धार्मिक कामामध्ये रमेल आणि आज पैशांशी जोडलेलं नियोजन मार्गी लागेल. आज नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ लाभेल आणि तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. आज सर्दी, पोटदुखी असे त्रास तुम्हाला होऊ शकतात, तर तुम्ही सावध राहा. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये संयम ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होतील आणि तुमच्या सन्मानामध्ये वाढ होईल. आज तुमच्या समोर अनावश्यक खर्च येतील आणि तुमच्या मनात नसतानाही तुम्हाला हा खर्च करावा लागेल. आज सासरच्या लोकांकडून मान सन्मान मिळेल आणि आज व्यवसायामध्ये तुमचं मन रमेल आणि रखडलेली कामं मार्गी लागतील. एखाद्या नवीन कामामध्ये गुंतवणूक करावी लागणार असल्यास अवश्य करावी. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि तुमचा आजचा दिवस हा आनंदात जाईल. आज तुम्ही मर्यादितरित्या कामात व्यस्त राहाल. आज नातेवाईकांकडून पुरेपूर सहकार्य मिळेल आणि धन, मानसन्मान यामध्ये वृद्धी होईल. आज संसार, नोकरचाकर यांचं सुख तुम्हाला मिळेल. आज सायंकाळी ते रात्रीपर्यंत एखादा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज मान सन्मान मिळेल. आज यश मिळेल आणि मन प्रसन्न राहील. आज एखाद्या वादावरती मार्ग निघेल. तुमचा स्वभाव दिलखुलास असल्यानं आज इतर व्यक्ती तुमच्याशी चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न करतील. आज सामाजिक सन्मान मिळाल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल. रात्री नातेवाईक आणि आप्तेष्ठ यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. तर मग अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.